फेमस अमृतसरी छोला कुलचा. लेट्स ट्राय. तर आता आम्ही सगळे निघालोय गोव्यासाठी आणि आता गोव्यावरनं आमची फ्लाईट आहे दिल्लीसाठी. आता असा आमचा प्रवास चालू झालेला आहे. समर वॅकेशन फायनली ऑन. आर यू एक्साइटेड किड्स? येस. फर्स्ट टाइम आम्ही असं म्हणजे आम्ही युजली गोव्यालाच जातो फिरायला दिग्तर किंवा जवळपास नियर बाय महाबळेश्वर लोणावळा खंडाला असंच. आणि फर्स्ट टाइम आम्ही असं भारतात महाराष्ट्राबाहेर कुठेतरी फिरायला जातोय. समथिंग युनिक एक्सपिरियन्स. सिंगापूरला गेलेलो पण ते अदर कंट्री होती. भारतात पहिल्यांदा जातोय असं. चला तर बघूया कसा हा प्रवास होतो ते. जसं की तुम्हाला मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमच्याकडे कुठलेच डिलिव्हरी होत नाही आहे पार्सल्सची. मिंत्रा असो, फ्लिपकार्ट असो, मिशो असो की अमेझॉन असो, कुठलेच पार्सल येत नाही आहे. त्यामुळे माझी काही खास अशी शॉपिंग झाली नव्हती. त्यामुळे मी यांना हट्ट करून जरा मॅक्समध्ये गोव्यातल्या घेऊन गेली होती आणि थोडी बहुत शॉपिंग केली. तर आत्ता मी गोव्याला पोहोचलेलो आहे आणि थोडीफार शॉपिंग केली मॅक्समध्ये. खूप काही जास्त घेतलं नाही, थोडं थोडं घेतलेलं आहे जे जे आवडलं ते. आणि आत्ता आम्ही आलेलो आहे. जर तुम्ही माझा लास्ट टाईमचा गोव्याचा ब्लॉग बघितला असेल तर आम्ही गेलेलो गोव्यातल्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये म्हणजेच फॅटफिशमध्ये. मागे तुम्ही गर्दी बघू शकता. किती पार्किंगमध्ये गाड्या आहेत, या किती पार्किंगमध्ये गाड्या आहेत. तर हे किती प्रसिद्ध आणि किती इथले फूडची चव असेल तुम्ही समजू शकता याच्यावरनं. आतमध्ये किती गर्दी तुम्हाला दाखवते मी. नेक्स्ट मॉर्निंगला आम्ही पटापट फ्रेश झालो, आंघोळ केली आणि निघालो एअरपोर्टसाठी. एअरपोर्ट अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती होतं आणि सकाळचा असा सुंदरसा व्ह्यू होता. खूप छान असं फ्रेश असं वातावरण होतं. एक्साइटमेंट होती आणि मुलं तर इतकी खुश होती ना. सूर्योदय होताना इतकं छान दिसत होतं व्हिडिओवर. आणि हा आहे गोव्यातला एअरपोर्टचं आतमधलं इंटेरियर. मी गोवा एअरपोर्टला पहिल्यांदाच आली आहे. नेहमी आम्ही आमच्या गाडीनेच येतो. तर गोवा एअरपोर्टला येण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. छान होतं. पब्लिक कमी होती कदाचित सकाळची वेळ असल्यामुळे शांतता होती. सकाळी आम्ही तिथे ब्रेकफास्ट केला आणि ब्रेकफास्ट इतकं महाग होतं ना तिथे एअरपोर्टला, तरी खाणे तर भाग होतं. ग्लास पर चहा किती रुपयाचा असेल ना? कितीचा आहे? 300 रुपये. 300 रुपयाचा चहा. आज जाणार आहे. कधी जाणार आहे? 17 कधी? Cheers.
from Goa is delayed, and we should push back in another 15 to 20 minutes. आणि फ्लाईट राईट टाईमवरती पोहोचली आणि आम्ही सेफली दिल्लीला लँड केलो. आणि पोटात तर माझ्या गोळा आहे तर बाबा, तुम्हालाही असं होतं का? नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि एअरपोर्टवरती आम्हाला रिसीव्ह करायला आले होते आमचे पॅकेजमधले ड्रायव्हर दादा सरदारजी. हे आता आम्हाला पुढचे 4-5 दिवस जे काही आहेत आमचे पॅकेजमध्ये ते आम्हाला फिरवणार आहेत. चलो गणपती बाप्पा. मोरया. आणि गाडीत बसल्या बसल्या ड्रायव्हर भैयाजींनी मुलांना दिले चॉकलेट देऊन त्यांचं वेलकम केलं. मुलं खुश झालीत आणि गाडीतला छोटासा डस्टबिन तर विधीचा फेवरेट बनला होता. आणि इथून आमची जर्नी स्टार्ट झाली दिल्लीपासून तर शिमल्यापर्यंत. ही आहे दिल्लीतली प्रसिद्ध तिहाड जेलची कंपाऊंड वॉल. भरपूर लांब हा असा एरिया होता तिहाड जेल. दिल्लीतला फेमस अमृतसरी छोला कुलचा. लेट्स ट्राय. लाल कांदा इथला बीटरूटनी गेलेला आहे. मला वाटतं तिथला खूप प्रसिद्ध असा धाबा आहे आणि तिथे इतकी गर्दी होती ना, एका छोला कुलच्यामध्ये आमचं पोट भरून गेलं. खूप असं स्वादिष्ट असं जेवण होतं. मस्त हॉटेल होतं हे धाबा. आणि फायनली आय थिंक मला वाटते 8 किंवा 9 वाजले असतील आम्ही शिमल्याला पोहोचलो. आणि असा हा सुंदरसा असा व्ह्यू दिसत होता. आणि हा व्ह्यू होता आमच्या रूममधला नाईट व्ह्यू. खूप टॉपला होतो आम्ही. असं सुंदर असे लाईट दिसत होते. आता मला व्ह्यू बघायचा तर तो म्हणजे सकाळचा. आणि असा हा सुंदर सकाळचा व्ह्यू होता शिमल्यामधला. आमच्या रूममधनं देवदारची झाडं, अशी स्टोरेजवाली हाऊस. जे फर्स्ट असा माउंटेन व्ह्यू होता माझ्यासाठी. खूपच असं मन भरवून बघितलं. छोटी छोटी घरं दिसत होती लांबून. आणि हे होतं आमचं हॉटेल हिमालयन रूट्स. छोटंसं होतं पण त्यांच्या हॉस्पिटॅलिटी इतकी छान होती ना. आणि भैयांनी आम्हाला सकाळी 7 वाजता आलू पराठे करून दिले होते. खूपच टेस्टी.